राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यात विविध बांधकामांसाठी कृत्रिम वाळूचा वापर करण्याचे धोरण निश्चित केले आहे। या धोरणानुसार जिल्ह्यात प्रथम पुढाकार घेणाऱ्या 50 संस्थांना एम-सॅड युनिट स्थापन करण्यासाठी स्वामित्व धनाच्या रकमेत प्रतिब्रास 400 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे। पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जिल्ह्यातील अधिकाधिक क्रेशर उद्योजकांनी कृत्रिम वाळू धोरणाचा लाभ घेऊन एम-सॅड प्रकल्प उभारावेत असे आवाहन अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले। कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून त्याची माहिती देण्यासाठी महसूल दिन सप्ताहानिमित्त कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून त्याची माहिती देण्यासाठी महसूल दिन सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील क्रेशर उद्योजकांची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात घेण्यात आली। यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, क्षेत्र अधिकारी डॉक्टर रोहिदास मातकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक विकास कुलकर्णी तसेच जिल्ह्यातील क्रेशर उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अपर जिल्हाधिकारी शिंदे म्हणाले, नैसर्गिक वाळूऐवजी कृत्रिम वाळूचा वापर करण्यासाठी दगडापासून वाळू बनवण्याचे धोरण राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे। जिल्ह्यात शासकीय व खासगी बांधकामाचे मोठमोठे प्रकल्प निर्माण होत असून सर्व शासकीय बांधकाम प्रकल्पामध्ये किमान 25% एम-सॅड वापरणे बंधनकारक केल्याने या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वाळूची आवश्यकता आहे। पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम वाळू एम-सॅड धोरणाचा अवलंब करा तसेच यातील कायदेशीर बाबींची व धोरणाची माहिती घेऊन प्रभावीपणे काम करा असे आवाहनही त्यांनी केले। जिल्ह्यातील उद्योजकांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच सामूहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त एम-सॅड प्रकल्प उभारावेत असे आवाहन अजय पाटील यांनी केले। नद्यांचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी वाळूचा योग्य वापर होण्यासाठी उपाय म्हणून एम-सॅड धोरण तयार केले आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक बाबींची माहिती घेऊन एम-सॅड प्रकल्प उभारण्याबाबत प्रमोद माने यांनी सांगितले। एम-सॅड संदर्भातील 23 मे 2025 रोजीच्या धोरणाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील क्रेशरधारक व्यावसायिकांनी शासनाच्या महाखनिज या संगणक प्रणालीवर महाई सेवा केंद्र किंवा वैयक्तिकरित्या अर्ज करण्याचे आवाहन अमोल थोरात यांनी केले। 100% एम-सॅड उत्पादित करण्यास इच्छुक व्यावसायिकांनी महाखनिज प्रणालीवर अर्ज करताना अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे तसेच शासनाकडे प्रस्ताव मंजुरी सादर करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील कन्स्टेंट टू एस्टॅब्लिश व कन्स्टेंट टू ऑपरेटर प्रमाणपत्र तसेच ज्या क्षेत्रावर हे युनिट बसवण्यात येणार आहे अशा क्षेत्राबाबत संबंधित नियोजित प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक त्या ठिकाणी अकृषी परवानगी आदेश बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात यांनी केले। न्यूज मराठी 24 साठी निरंजन पाटील, कोल्हापूर।